तुमच्याशी बोलायचंय. काय केलं तुम्ही माझ्या आजीला? आम्ही? हो तुम्हीच. इतकी वर्ष मी आजीला बघतेय, तेव्हा ती कशी होती? कशी होती? जशा आज्या असतात, घर एके घर. मी, आई, बाबा, आमचं येणं जाणं, टीव्ही, जेवण, हेच तिचं जग होतं. हो, पण मग आम्ही काय केलंय? आजी, बाहेर ये ग. हाय अलका, वनिता, स्मिता, कशा आहात तुम्ही? मस्त. काय मस्त सरप्राईज दिले तुम्ही मला. त्यांना काही पाणी सरबत विचारलंस का नाही? ओके, मी घेऊन येते, आलेच. घ्या, म्हणून तुम्हाला भेटायचं होतं. आजी तुमच्या बरोबर एका ट्रिपला काय जाऊन आली, पूर्णपणे बदलूनच गेली. तिचं ते टिपिकल रुटीन सोडून अगदी फुलपाखरासारखं बागडतीये ती. तुला असं वाटणं साहजिक आहे ग, ती ट्रिप होतीच तशी. हो ना, आणि आम्ही कोणीच एकमेकींच्या ओळखीच्या नव्हतो, पण आता वी आर द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. तुझी आजी ना आमच्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे. या वयात एवढा उत्साह, कमाल आहे. पण तुला एक सांगू का, आम्ही सगळ्या सुद्धा ना एकत्र फिरल्यामुळे, एकमेकींच्या कंपनीमुळे खूपच बदललो. म्हणूनच तर तुम्हाला भेटायचं होतं, तुम्हाला थँक्यू म्हणायला. तुला काहीतरी विचारायचं होतं ना? मला का नाही घेऊन गेला तुमच्या ट्रिपला? तुमच्या ट्रिपचे किस्से ऐकून ऐकून ना माझे कान थकले आता. त्याचं काय? का आम्ही नुसती स्वप्न बघायची? स्वप्न नुसती बघायची नसतात, तर ती पुरी करायची असतात. हे पोरीनो, हे बघा, हे काय आता? नवीन स्वप्न. ती स्वप्न पाहणारी, सगळ्यांसाठी धडपडणारी. तिला मिळावं तिचं मोकळं आकाश. तिच्या नवीन प्रवासी स्वप्नांचा सोबती. केसरी, माय फेअर लेडी, एक अविस्मरणीय अनुभव.